सो फ्रेंड्स वेलकम, तुमचं जुई आलाप लाईव्ह मध्ये स्वागत आहे। तुम्ही बघू शकता इथे माझी सुंदर बायको बसून मला एक गोड स्माइल देते, तर दुसरीकडे कोल्ड कॉफी बनवताना वातावरण अगदी हॉट झालंय। हो बस रे आलाप, घरात कोणी नाहीये म्हणून उगाच एक्साइट होऊ नकोस। जुई थांब ना, लाईव्ह चालू आहे। सो फ्रेंड्स, अशा रोमॅन्टिक वातावरणामध्ये कॉफीचा छान सुगंध मिसळलाय, त्यामुळे वातावरणामध्ये एक वेगळीच धुंदी आली। पण अशा स्वीटनेस मध्ये आपण घेऊया एक प्रेमाचा ब्रेक। पण कुठेही जाऊ नका, पाहत रहा जुई आलाप लाईव्ह। अरे तुला हे चालत नाही ना, मग का खाल्लंस तू? अरे उगाच त्रास होईल तुला आलाप। अंकल जुई तेवढं चालतंय, ओके। So friends, we are back after a फरसाण ब्रेक। जशी कॉफी मध्ये साखर मिसळत जावी तशी माझ्या बायकोची गोड स्माइल माझ्या मनामध्ये मिसळत चालली आहे। या कॉफीला छान फेस आलाय आणि माझं आणि माझ्या बायकोचं रिलेशन अजून 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 फिक्स होत चाललंय। आला परत काय वेडेपणा चाललाय। फ्रेंड्स, फायनली आपली कोल्ड कॉफी तयार झालेली आहे आणि आता ही कोल्ड कॉफी मी माझ्या सुंदर बायको कम गर्लफ्रेंडला देणार आहे। ऐतिहासिक क्षण तुम्ही बघू शकताय फक्त आणि फक्त एक्सक्लुसिव्हली जुई आलाप लाईव्ह वर। आणि आता थोड्याच वेळात जुई आपल्याला ब्रेकिंग न्यूज देणार आहे। त्या कॉफी बडापैकी दिल की धडकन। जुईला काय वाटेल कॉफी बद्दल? जुईला आलापने बनवलेली कॉफी आवडेल का, की जुईला आलापने बनवलेली कॉफी नाही आवडणार? हे विचारण्यासाठी आपण जाऊया स्टुडिओ ऑडियन्स कडे। आज आपल्या सोबत आहे संध्या। संध्या, तुला काय वाटतं की जुईला संध्या तू इथे कशी? काय चाललंय? संध्या, मी आलापला कोल्ड कॉफी करून देत होते। ही अशी ओट्यावर बसून? नाही, ती कुठे बसली? तिला तर मी सांगितलं की तू बस ना, मगाचपासून उभी होती ना, तर कंबर दुखायला लागली ग तिची। हे पण संध्या, तू इथे कशी काय? फंक्शनला नाही गेलीस तू? त्याचं काय झालं ना दादा, तुम्हाला बरं नाही कळल्यावर जुईताई तुमच्या जवळ असणार आणि मग घरात काम पडलं तर कोण, म्हणून मग मी फंक्शनला न जाता परत इथं निघून आले। अगं संध्या, किती काळजी करतेस तू सगळ्यांची। अगं डोक्याचा ताप वाढतच चाललाय। मी आल्यामुळं? हो। आलाप? नाही, ते अगं मला बरं नाहीये ना, ताप आलाय ना, म्हणून डोकं दुखतंय माझं जरा। पण दादा, तुम्हाला तर ताप नाहीये? अगं तेच होते सकाळपासून, म्हणजे मध्येच ताप वाढतो कमी होतो, वाढतो कमी होतो, कमी होतो वाढतो। आता डोकं जड झालंय। दादा डोंट वरी, जेव्हा संध्या आहे घरी माझ्याकडे बेस्ट उपाय याच्यावरी। घाला घाला, त्याच्या अंगावर आतरून घाला नीट। हो। अगं संध्या, त्याची काहीच गरज नाही ग, म्हणजे गोळी घेतो ग मी, बरं वाटेल मला। बरं दादा, गोळीचा काही उपयोग नाहीये। ताप उतरवायचा असेल ना तर एकच बेस्ट उपाय, मिठाच्या पाण्याच्या घड्या। अगं पण मला ते आवडत नाही ना। जुईताई, तुम्हीच समजवा दादांना, ह्या घड्या जर डोक्यावर ठेवल्या ना, ताप काय, तापाचा बाप सुद्धा उतरे। आला परे, ठेवून घे ना त्या घड्या। हा ना, हे घ्या। सौ देसाई, मिठाचं पाणी। आणि मिठाच्या पाण्याला हात लावला की काय होईल तुम्हाला माहितीच आहे, पण आपल्या मूळ रूपात याल आणि मग माझ्या आलापला खरंच ताप येईल। लांब राहायचं। हा संध्या, तूच ठेव ना पाण्याच्या घड्या। चालेल, आणा इकडे डोकं। आणा काय ना, आता काय डोकं काढून देऊ का? बरं व्हायचंय ना जुईताई, तुम्हीच घ्या। नाही नको, तूच ठेव ना। ठीक आहे, मीच ठेवते डोक्यावर। नको नको नको, काही नको, ताप उतरायला नको
बरं ठीक आहे, दे इकडे. आता कसं? थांबा, पहिले आडवे व्हा. थांबा, मीठ आणि मोहरी. मीठ? हा, दृष्ट लागते ना, त्याच्यामुळे पण ताप येतो. दृष्ट काढते दादांची. हे बाहेर टाकून आले मी. लवकर नाही आलीस तरी चालेल. हा, हो हो, तुम्ही आराम करा. हे बघ, हे बघ, ह्याला म्हणतात नशीब. एक दिवस प्रायव्हसी मिळाली होती तर ही संध्या परत आली. अगं यार, हसू नकोस ना. ताप नसताना पण काय काय करून घ्यावं लागतंय. कोणी सांगितलं होतं एवढा आगाऊपणा करायला? अगं आता ही संध्या काय काय जंगली उपाय करणार आहे ना, देवच जाणे. आला, लवकर बरा हो. नाहीतर संध्या तुला खरंच डॉक्टर कडे घेऊन जाईल. हो ग. यस. हाय. अगं मला बरं वाटत नाहीये ना, मग आपल्याला डॉक्टरकडे जावंच लागेल. आई ग, आई ग, संध्या डोकं फार दुखायला लागलंय ग. लवकर निघ, लवकर. हो दादा, निघते. अगं संध्या, त्या डॉक्टरकडे एवढी लाईन असते. त्याच्या लाईन मध्ये उभ्या उभ्या डोकं फुटून जाईल ग माझं, फुटून जाईल. अरे बापरे, डोकं फुटून कसं चालेल? त्यापेक्षा ना मी एक काम करते. आता काय? मी ना डॉक्टरांना हितच बोलून आणते. नाही नको, डॉक्टर इथे नको. अहो दादा, तुमची तब्येत बरी नाही, पावसा पाण्याचं बाहेर नको. डॉक्टरांना हितच बोलून आणते. आई ग. अगं संध्या, एक काम कर, त्या डॉक्टरच्या इथे जा आणि लाईन लाव आणि त्या लाईन मध्ये उभी राहा, तिथेच थांब. आम्ही येतो मागून, जा तू जा. बरं ठीक आहे, तसं तर तसं. दादा, आता काय? त्या कंपाऊंडरला काय सांगू? तुम्हाला काय होतंय ते? ताप झालाय. काय? ताप आलाय वाटतोय ना ग. हो ना, खूप ताप आलाय, थंड पडलंय अंग. आई ग, ताप आलाय. त्यामुळे डोकं पण दुखतंय माझं. असं सांग, डोकं दुखतंय. अगं थांबलीस का? जात होतीस ना? हो, जाते. लवकर जा ग. ताप झालाय ग, डोक्याला ताप झालाय. गेली ती. काय झालं? कशाला बाहेर पाठवलंस बिचारीला? ती बिचारी? अगं बिचारा तर मी झालोय. दिसत नाही का तुला? थांब. अगं
आलाप? दाद्या आलाप? अरे काय? सॉरी. अरे कसलं सॉरी? तू इथे आजारी आहेस म्हणून सगळे तिथे किती टेन्शन मध्ये आहेत माहितीये तुला? अरे दाद्या आम्ही टेन्शन मध्ये येऊन तिकडे फंक्शन अर्धवट सोडून आलोय आणि तू इथे रॉकिंग आहेस. हा तुम्ही दोघांनी चक्क नाटक केलं. आपलं ठीक आहे दादा, मावशी आणि काका नाही. का फसवलेत आम्हाला? सॉरी सॉरी, ऍक्च्युली तुम्हाला कोणालाच दुखवायचं इंटेन्शन नव्हतं आलापचं, पण आमचं चुकलंय. सॉरी. खरंच बस. तुम्ही दोघं हसताय का? अगं जुई तू केवढी घाबरलीस आणि तू सुद्धा. रिलॅक्स. अरे ह्या वयात हे सगळं नाही करणार तर काय म्हातारा झाल्यावर करणार? अरे यार दादा, तुम्ही लोक डेंजर आहात हो. म्हणजे काय ऍक्टिंग करता, मी खरंच घाबरलो होतो. मग तुझ्या बरोबर राहून राहून शिकलो ऍक्टिंग थोडी थोडी. म्हटलं आता तू एवढी छान छान नाटकं करतोस, म्हटलं थोडं थोडं मला तरी जमतोय का अभिनय बघूया. पण नाही, तुझ्या एवढं काही जमलं नाही. काय होते? नाही नाही नाही, आपलं म्हणजे कसं मेलोड्रामा झाला ना. ते सगळं जाऊ दे. उदय, आपल्याला खूप महत्वाची गोष्ट ठरवायची माहितीये ना? ए नको नको, आता नको, आता नको. काय आहे? सांगा ना. ओके दादा वहिनी, ऍक्च्युली आम्हाला हे ठरवायचं होतं की आम्ही इथे थांबू की जाऊ. आता किती मस्करी करणार, आता नका ना खेचू अजून. बरोबर ठीक आहे, माझ्या डोक्यात एक आयडिया आली आहे. बोल ना, बोल बोल. आपण काय करूया, म्हणजे आपण दोघं जाणार आहोत, हा. आपण दोघं जरा एक राऊंड मारून येऊया ना बाहेर. हा चल, मस्त काहीतरी हादडून येऊया. चला एन्जॉय, बाय बाय. जुई, अजून काहीतरी. काय? चल. हे चल 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 चल. हे पण मला पण नाही. बरे, काय चाललंय तुझं सकाळपासून? अगं कळेल तुला, थांब तर. आलाप, हे काय आता? पेशन्स माय डिअर, पेशन्स. जस्ट अ मिनिट. कसं वाटलं? छान आहे आणि पीसफुल पण. I love you, आलाप. I love you too. अगं तुला एक दिवस आराम मिळावा, थोडी रिलॅक्स व्हावी तू, म्हणून हा छोटासा प्रयत्न केला मी. आवडला ना? खूप आवडलं. आलाप, तू किती विचार करतोस माझा. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये किती काळजी घेतोस तू माझी. यु नो आलाप, मी खूप लकी आहे आणि हे मी मनापासून सांगते. हा, काय झालं आलाप? सुरू झालंय. काय काय सुरू झालंय? फरसाणके साइड इफेक्ट. आलाप, आलाप, अरे आलाप, आलाप, अरे थांब ग. बघितलं, मी बोलले होते ना तुला खाऊ नकोस म्हणून. तुला डाळीच्या पिठाची एलर्जी माहितीये ना आलाप. आता बघ, सगळ्या अंगावर पित्त उठेल. अरे एक मोठी फरसाण की किंमत तुम क्या जानो जुई बाबू. जुई जरा खातो ना. गप्पा बस प्लीज 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 आलाप. प्लीज. आता या संध्याचं काय म्हणणं आहे? घे 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 लोक. हा
बोल संध्या. काय अर्ध्या तासात नंबर येईल का डॉक्टरकडे? ओके 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 ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. हा आला चल. संध्या म्हणते आपला नंबर लवकरच येईल. चल. अगं तुला एक छान दिवस गिफ्ट करायचा होता, त्यामुळे आज सगळे आजारी पडण्याचं नाटक केलं. एवढं सगळं केलं तुझ्यासाठी. पण आता माझ्यामुळे हा प्लॅन फ्लॉप होणार आहे. आपल्याला डॉक्टरकडे जावंच लागेल. चला आता. बाबांचा मेसेज आहे. काय दाखव. सावधान, आजची संध्याकाळ ही वादळी ठरणार आहे. हा वादळी संध्याकाळ म्हणजे वादळ संध्याकाळी येणार. आला दादा, मला काय वाटतंय आपण ना आवरायला घेऊ, म्हणजे आपलं फार काही नुकसान होणार नाही. झालं तुझं. जरा गप्प बसशील. दादा मला टेन्शन आलं ना की गप्प बसता येत नाही हो. गप. मला असं वाटतं ना की फंक्शन मध्ये आईला कुणीतरी काहीतरी बोललं असणार, म्हणून आईचा मूड ऑफ असेल. आला तू बाबांना फोन करून विचार ना. अगं मगाचपासून कॉल ट्राय करतोय पण ते रिसिव्हच करत नाहीयेत. अगं संध्या काय झालं तुला? आई साहेब चिडले म्हणजे सुईताईला बॅग भरावी लागणार. काय? हो, साहेबांनी आलाप दादाला मेसेज केला, तुम्हाला नाही केला कारण तुम्हाला शॉक बसला असता ना. ए संध्या, मला ना टेन्शन येते आता हे सगळं ऐकून. तू यार प्लीज आता तू तरी टेन्शन घेऊ नकोस. एक तर आपल्याला माहित नाही की तिकडे काय झालंय. आपण काहीतरी वेगळा विचार करायचो आणि तिकडे काहीतरी भलताच झालेलं. वहिनी दादा दादा प्राजक्ता, काय झालं सांग ना दादा. अरे दादा प्राजक्ता, अगे प्राजक्ता माझं ऐकून घे. अगं बघितलं जुईताई, काहीतरी डेंजर झाले. आता नक्कीच बॉम्ब फुटणार. कुठलं? आई साहेब तर जाम. तुझी कॉमेंट थांबव. दिसतंय आम्हाला. बाबा बाबा ओ नो. कोण? बाबा उदय, आम्ही नाचत होतो ते कळलं? अयो, कधी नाचत होतात? मी डॉक्टरकडे गेले होते तेव्हा ना. आम्ही परत येत होतो तेव्हा हे आम्हाला भेटले. टेम्परेचर खूप हाय. टेम्परेचर हाय? बाबा बाबा काय झालंय? वादळी संध्याकाळ काय 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 झालं काय बाबा? बाबा कळेल का मला?